या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर सोमवार सायंकाळपासून शहरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शहरातील विनापरवाना डिजिटल बोर्डवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने शहरात अनधिकृत व बेकायदेशीररित्या लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डवर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 1 ते 4 तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या संयुक्त कारवाईत शहरातील एकूण 189 अनधिकृत डिजिटल बोर्ड जप्त करण्यात आले. ही कारवाई प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपायुक्त किरणकुमार धनवाडे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले. अतिक्रमण अधीक्षक विलास साळुंखे, उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्यासह सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पवार, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोट तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. निवडणूक काळात शहरात कोणत्याही प्रकारचे विनापरवाना फलक, बोर्ड किंवा जाहिराती लावू नयेत, अन्यथा पुढील काळातही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.